मी सुषमा बेर्डे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय प्रसिद्ध अशा पाटील काकी यांना भेटायला. पाटील काकी हे नाव आपण बरेच दिवस चर्चेत आहे, बरेच दिवस ऐकतोय की त्यांनी शून्यातून विश्व उभं केलंय. म्हणजे एक गृहिणीने जर मनावर घेतलं तर ती काय करू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पाटील काकी आहे. तर आज दादरला आपण त्यांनी एक नवीन आउटलेट सुरू केलेलं आहे. तर आज त्यांना आपण भेटायला आलोय आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की करिअर आपण जेव्हा म्हणतो की मला हे करायचंय ते करायचंय, परंतु काहीच समोर चित्र नसताना सुद्धा आपल्याला अवगत असलेल्या कलेतून जी व्यक्ती पुढे जायचा प्रयत्न करते आणि ती खूपच पुढे जाते थोड्या कालावधीमध्ये, तर अशा व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. त्यासाठी आपण काकींनाच विचारूया की त्यांनी हे सगळं कसं शक्य केलं. नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार, माझं नाव गीता पाटील आणि सगळीजण मला शार्क टँक वाली पाटील काकी या नावाने जास्त ओळखतात सगळे. मी 2015 मध्ये जेव्हा माझ्या मिस्टरांचा जॉब गेला होता तेव्हा म्हटलं 2 मुलं आहेत मला, म्हणजे 2 मुलांचं म्हटलं शिक्षण वगैरे होतं आणि म्हटलं आता काय करायचं, तर तो प्रश्न फार होता. म्हणजे आणि भाड्याने राहत होतो आम्ही, घर खर्च होता, मुलांची फीज वगैरे होती. तर मग म्हटलं मिस्टरांना आता नवीन तुम्ही जॉब शोधणार तर खूप कमी पगार मिळणार, तर म्हटलं आपण काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करूया त्याच्यातून. आणि जेवणाचाच निवडलं याचा अर्थ सांगायचं म्हटलं तर मला माझी आई पूर्वी खानावळ वाढायची. अच्छा. तर तेव्हापासून आम्हाला जेवणाची म्हणजे बऱ्यापैकी आवड पण आहे म्हटलं तर चालेल, आणि तिच्याकडून शिकलेली पण आहे मीच बरं. तर मग त्याच्यातूनच म्हटलं आपण चालू करूया. मग मी सुरुवातीला जसं स्नॅक्स, सकाळचं पोहे, उपमा, शिरा वगैरे असे नाश्त्याचे आयटम होते ते बनवायचे आम्ही. आणि एक बाजूला आम्ही सांतापूरला राहायला होतो, तिकडे गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे बीएमसीचं, एचएस वार्ड आहे, तर तिकडे आम्ही प्रभात कॉलनीमध्ये, तर तिथे आम्ही ते नाश्ता घेऊन जायला चालू केलं. म्हणजे बीएमसीचं कॅन्टीन असतं तिथे? ऑफिसच आहे मोठं. हा, 4 माळ्याचं ऑफिस आहे तिथे. तर तिकडे आम्ही नाश्ता घेऊन म्हणजे विकायला चालू केलं. घेऊन गेलो. सुरुवातीला आधी अडवलं की आम्हाला बोलले नाही आलं तर आम्ही बचत गटाच्या वगैरे नावाखाली असं तर आम्ही आतमध्ये एंट्री मिळवली. आणि 4-8 दिवस दिला आम्ही नाश्ता तिकडे लोकांना, रोज वेगळे वेगळे पदार्थ घेऊन जायचं. सकाळी उठायचं पहाटे तेवढं म्हणून घेऊन जायचं. तर ते लोकांना प्रत्येकाच्या टेबलवर मिळत होतं सकाळ सकाळ आले की. मग 8 दिवस दिला. 8 दिवस नाश्ता दिल्यानंतर परत आम्हाला बोलल्या बाहेरचे खाद्यपदार्थ इथे विकता येणार नाही तुम्हाला. मग काय करणार, परत थांबलो आम्ही. मग जवळजवळ आठवडाभर परत असं झालं, जाऊन विचारून यायचो आम्ही की बाबा काय करावं लागेल. पण एक गोष्ट अशी झाली ना त्यावेळी तुम्हाला सांगितलं, जो आम्ही 8 दिवसामध्ये जो नाश्ता दिला होता त्या पदार्थांची चव एवढी राहिलेली प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये की मला परमिशन काढायची नंतर गरज पण नाही लागली, की त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधून लोकांनी लेटर लिहून रिसर परमिशन वॉर्ड ऑफिसरकडून मला ते लेटरच लिहून दिलं. पण थांबवलं का होतं त्यावेळी तुम्हाला की बाहेरचे खाद्यपदार्थ विकायला? मग लोकांची म्हणजे त्या लोकांनी माझं बाहेरचे खाद्यपदार्थ शक्यतो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये नाही चालत असं म्हणून आम्हाला त्यांनी थांबवण्यात आलं की उद्या कुणाला काय फूड पॉइझन झालं काय झालं असं म्हणून ते नाही म्हणाले. पण मग काय झालं, लोकांनीच मागणी केली आतमधून प्रत्येक डिपार्टमेंट मधून. मग ते लेटरच लिहून दिलं की नाही बाबा उद्या म्हणजे आम्हाला यांच्याकडचाच नाश्ता हवाय, त्या पाटील येतात त्यांच्याकडचाच नाश्ता पाहिजे. मग त्यांना आवडलं. मग तसं आम्हाला माझ्याकडे अजूनही ते लेटर आहे. चवीची जादू होती. हो, चवीची. मग ते झालं म्हटलं तर मग तिथून आम्हाला परमिशन मिळाल्यावर आम्ही चालूच होतं. मग सकाळी उठायचं, तेवढं बनवायचं. जवळजवळ 4 माळ्याचं ऑफिस होतं, लिफ्ट नव्हती त्या ऑफिसला. आणि मग 2 माळे मी, 2 माळे माझे मिस्टर, असं आम्ही दोघं जण प्रत्येकाच्या टेबलवरती जाऊन दिवस दुपारपर्यंत ते नाश्ता विकायचा, परत यायचं घरी, परत पुन्हा घरातली कामं ते सगळं आवरायचं. परत दुसऱ्या दिवशी आपल्याला जो काय न्यायचा नाश्ता त्याची तयारी करा. कारण मग ते करत मुलांचाही सपोर्ट होता चांगला, मुलं पण शाळेत शिक्षणाची होती त्यावेळी, त्यांचंही शिक्षण चालू होतं. असं करत करत आम्ही 4-5 वर्ष ते नाश्ता केला तिकडे आणि लोकांना पण आवडत होतं खूप. पण मग काय झालं, तो थोडा शारीरिक त्रास व्हायला लागला मला नंतर. मग परत आजारी पडले तर मला ते स्पॉन्डिलायसिसचा त्रास झाला. मग थांबवण्यात आलं. डॉक्टर म्हणाले आता आराम करावा लागेल, जास्त दगदग केला तर जास्त त्रास होईल. मग परत 1-2 महिने आराम केला. पण म्हटलं शेवटी घर खर्च थांबत नाहीत ना आपले, त्याला काय पर्याय नाही, ते तर पाहिजेच ना. म्हटलं आता काय करायचं, म्हटलं आता घाबरून तरी किंवा हे करून म्हणून आपण काय करणार आहे किती दिवस. म्हटलं नाही भ्यायचं नाही, काही ना काहीतरी करायचं. मग म्हटलं आता आपण चकली चिवडा लाडू वगैरे बनवूया. मिस्टरांना म्हटलं सुक की म्हणजे जर नाही देणं, पण मग काय करायचं म्हटलं की ते खराब नाही होत ना, ते टिकतात. मग म्हटलं मी तसे बनवायचे आणि 200-200 ग्रामचे छोटे छोटे पाऊच बनवले आम्ही आणि त्याच ऑफिसमध्ये विकले.
Right. मग ते घ्यायला लागले. बरोबर. ते पण आवडायला लागलं लोकांना. मग दिवाळी वगैरे असली की त्यांना म्हणजे मागण्या वाढायला लागल्या. हम्म. ते मग एक ऑफिस, परत मग तिथे एक VN देसाई म्हणून हॉस्पिटल आहे गोळीबारचं सांताक्रूजला. हम्म. मग त्या त्या हॉस्पिटलमध्ये पण जायला मग तिथले स्टाफ होता, नर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा वगैरे, ते लोक यायचे आमच्याकडे. मग असं करत आम्ही ते ऑफिस, मग ते कसं नाही, जरी विकले नाही गेले तर आज नाही उद्या जाणार आहे, ते काय खराब होत नव्हतं. बरोबर. मग ते करायचं. परत त्याच्यासोबत आम्ही असं म्हणजे मग जर कोणी आम्हाला सांगितलं की एवढा बाबा 20-25 माणसांचा नाश्ता द्या किंवा जेवण द्या, मग ते पण आम्ही करायचो. मग मुलंही माझी मदत करायची, मुलं सर्व करायला सुद्धा जायचे. ते लाजत नव्हती कधी अशी काय. तर मुलं म्हणायची की तर आपण काम मेहनत करून खातोय, थोडी चोरी कोणाची करतोय आपण. मग रोडवर काय चहा सुद्धा विकायला लागला तरी विकायचो आम्ही. तेवढं म्हणजे खूप असं कोणी हे करायचं नाही, मेहनतीला मागे नाही मेहनतीला मागे नाही. मग सगळे करायचे. मग मुलंही, मी, मिस्टर, आम्ही सगळं म्हणजे आमचं कुटुंबच त्याच्यामध्ये. म्हणजे त्यामुळे कुटुंबाचा चांगला सपोर्ट होता. बरोबर. तर मी तर आधी एक सांगेन की सगळ्यांना म्हणजे महिलांना वगैरे कुटुंबाने साथ दिली पाहिजे. बरोबर. जर एखादी महिला पुढे जाते तर नक्की त्यांच्या घरातल्यांनी सपोर्ट करायला पाहिजे त्यांना. Correct. मग ते करायचो आम्ही. तसं करत करत मग जवळजवळ 4 वर्ष परत ते चालूच होतं आमचं. मग तोपर्यंत मुलांचं शिक्षण झालं. मोठा मुलगा ट्युशन घ्यायचा, अच्छा. बारका मुलगा IT कंपनीमध्ये होता. मग ते करत आम्ही चालू होतं आणि मग लॉकडाऊन झालं. हम्म. लॉकडाऊन झालं तर पुन्हा परत ठप्प झालं आपलं. हो. मग तेव्हा बऱ्याच जणांच्या नोकऱ्या वगैरे सगळं गेलं. मग मोठा मुलगा ट्युशन घ्यायचा, त्याचं शिक्षण चालू होतं, ट्युशन घ्यायचं. पण मग ते ट्युशन थांबले, शाळाच बंद झाल्या, तर मग ते राहिलं. मग परत फक्त एक बारका मुलगा होता IT मध्ये, तर त्याचं चांगलं चालू होतं. म्हणजे त्याचा जॉब फक्त चालू होता, त्याच्या पगारावर आपलं चालू होतं सगळं. मग ते करत असताना म्हटलं एक दिवस काहीतरी 1 महिना झाला की म्हणाले की आता काहीतरी संपलं होतं घरातलं संपलं होतं. मग म्हटलं आता काय करायचं. तर मी बारक्या मुलग्याला म्हटलं, तो म्हटलं आता काय करायचं, घरात आपलं काय नाही, आता आणायचं कसं कुठून, बाहेर काय मिळत नाही. तर म्हणाला आपण ऑनलाईन मागवायचं असतं मम्मा. मग मी ते बसलं, थोडा विचार केला. म्हटलं अरे आपण ऑनलाईन मागवतोय तर आपण आपले पदार्थ ऑनलाईन का नाही विकू शकत. बरोबर. चांगली कल्पना. बरोबर आहे. आणि मग त्यालाही कल्पना माझी आवडली. हा. तर मला का नाही विकू शकतो, आपण विकू शकतो, काही विकू शकतो. मग त्याच्यासाठी काय करायचं, मग ती वेबसाईट. मग ते असं करतो म्हणलं तर कोण बनवणार. मग तो म्हणाला मला येते बनवायला. मग त्याला आवडते, त्याने एक रात्रभर बसून ती पूर्ण वेबसाईट बनवली. आणि तिथून आमचं आडनाव पाटील. मग सगळेजण आजूबाजूचे लोक जे द्यायचे ते पाटील काकी बोलायचं. मग आम्ही म्हटलं आपल्या ब्रँडचं नाव म्हणजे एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आणि ते आपल्याला पाहिजेच आहे. मग त्याने लोकांना त्याच्यात म्हणजे ते आम्ही तेच नाव द्यायचं ठरवलं. अच्छा. मग तिथून परत खरी पाटील काकीची परत सुरुवात झाली. Yes. ऑनलाईन मग चालू झालं. मग ते करत हळूहळू ऑर्डर यायला लागलं. मग छोटंसं घर होतं, मग परत जागा आला, असं थोडे जे काय, पण अडचणी खूप आल्या. त्याच्यातनं खूप मात करत एक करत पुढे गेलो. नंतर दर्शील आम्हाला भेटला. पैसाही नव्हता आमच्याकडे त्यावेळी. मग दर्शील भेटला आम्हाला. तर दर्शील आला. दर्शील म्हणजे माझा मुलगा आणि ते एका वर्गातले होते. अच्छा. मग त्या दोघांनी मग ते दोघं अजून आल्यामुळे अजून पुढे गेलो. त्यांनी पैशाची थोडी मदत केली. मग छोट्या जागेतून परत आणि मोठ्या जागेत जरा गेलो. मग आपलं काम होणार कसं, एकटं करायचं त्यावेळी. मग ते महिला कमी. मग शेजार लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या. मग तसं करत मग आजूबाजूच्या महिलांनाही जमा केलं. अच्छा. मग त्यांनाही उद्योग मिळाला ना काहीतरी, की त्यावेळी जॉब जात होते सगळ्यांना. आम्ही जॉब देत होतो, भले थोडा कमी पगार देत होतो, पण त्यांनाही तेवढं घर खर्चाला हातभार लागत होता. मग तसं केलं. मग 2, 5, 10 करत जवळ 15 महिला आमच्याकडे होत्या त्यावेळी कामाला. वा. मग परत हळूहळू करत 10 बाय 10च्या घरातून चालू केल्यानंतर 1500 स्क्वेअर फीट मध्ये. मग आता आपल्याला अजून मग दर्शीला आणि विनीची कल्पना की म्हणाले अजून आपल्याला मोठं करायचंय. मग काय मग शार्क टँक सारख्या शोवर गेलो आम्ही, की तिकडे जशी फंडिंग मिळते आणि आपल्याला म्हणजे अजूनही आपला बिझनेस वाढवू शकतो. मग ते केलं आम्ही. तिकडे गेलो तेव्हा शूट चालू होतं, तेव्हा दर्शील वगैरे मला म्हणतो काकी आपल्याला फंडिंग मिळेल की नाही. म्हटलं अरे चल आपण मराठी माणूस आहे, कुठे कमी नाही पडायचं, जायचं घेऊनच यायचं चेक. बरोबर. त्याला आवडलं. म्हटलं ना आता जायचं, आपण आलो इथपर्यंत तर घेऊनच यायचं. आणि खरंच आम्हाला त्यावेळी मग 40 लाखाचा चेक मिळाला. त्याच्यातून आता आमची जवळजवळ 6000 स्क्वेअर फीट मध्ये आमची तळोजाला फॅक्टरी आहे छोटी. जवळजवळ 25 महिला आहेत आपल्याकडे कामाला. आणि आता हे दादरचं पहिलं शॉप चालू केलंय आम्ही. सुपर. खूप छान आहे. आणि हे म्हणजे हायजेनिकच्या दृष्टीने पण खूप सुंदर आहे आणि पदार्थही खूप सुंदर आहेत. म्हणजे आल्यावरच एंट्रीला इतका सुगंध भारी येतोय ना की काय खाऊ आणि काय नको असं होतंय. त्यामुळे तुमचं पदार्थांचे चवीचा जो आहे त्याच्याबद्दल काही बोलण्याचा विषयच नाही. आणि हायजेनिक जे आहे ना, म्हणजे आपल्याला बाहेरचे पदार्थ, तुम्ही जसं मगाशी म्हणाला की बाहेरचे पदार्थ बंद केलेले, पण ऍक्च्युली बाहेरचे पदार्थ आणि ह्याच्यात खूप फरक आहे. आणि हे घरगुती आणि ते तुम्हाला चांगल्या वातावरणात दिले जात आहेत, शुद्ध सात्विक पद्धतीने तुम्हाला सर्व केले जाते. हे वैशिष्ट्य आहे तुमच्या सगळ्या पदार्थांचं. आणि चव अर्थातच चांगली असल्याशिवाय तुम्ही इतकं पुढे गेलेलाच नाहीये.
आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मुलाच्या मित्राने त्यांना खूप चांगली मदत केली. म्हणजे हे सुद्धा खूप आवश्यक आहे की तुम्हाला चांगला सपोर्ट असेल, तुम्ही एखादं चांगलं काम करताय तेव्हा तुम्हाला एक चांगला सपोर्ट मिळणं पण आवश्यक असतं. आणि ते त्यांच्या मुलाच्या मित्राने दर्शिलने ते काम केले. तर आपण त्याच्यासाठी पण धन्यवाद म्हणूया की त्याच्यामुळे म्हणा की तुम्ही हो, एक हो, पाऊल हो. आणखीन पुढे आलात. बरोबर. आणि एकूणच हायजेनिक आणि ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय म्हणजे सोयी केली? आता तुम्ही म्हणाला की तुम्ही महिलांना पण खूप संधी दिली. तर आता मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्याकडे महिला आहेत. म्हणजे त्या फक्त स्वतः हा उद्योग करत नाहीयेत, तर त्यांनी आपल्याबरोबर आपल्यासारख्याच महिलांना सुद्धा त्याच्यात घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचा तो उद्देश पण खूप खूप चांगला आहे की करिअर प्रत्येकाला काही अडचणी असतात की तो सेपरेटली काही करू शकत नाही. पण त्यांनी त्यांच्या बरोबर त्या सगळ्यांना घेतलेलं आहे. महिलांना महिलांना घ्यायचं म्हणजे मी सांगतो, कारण ज्यांचं शिक्षण झालं काय त्या बाहेर कुठे ते काम करू शकतात. पण ज्या आता अशा आहेत महिला की त्यांना शिक्षण नाहीये आणि त्या घरात बसून काय करणार आहे? हो, तर बरोबर. तशा महिला आपल्याला, आणि इथे कसं आपलं जे घरात घरगुती प्रोडक्ट आहेत तेच बनवले जातात आणि मग ते महिला आहेत त्याच्यामुळे कसं स्वच्छता म्हणा, नीट भांडी ठेवणं किंवा म्हणजे जे काय बनवते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बनवतात चांगलं, आणि त्यांना माहिती असते व्यवस्थित. तर तसं आम्ही महिलांना, आणि जेव्हा त्या महिलांना जे आता घरी आहे तर काय मग घरातलं नुसतं चूल आणि मुलं एवढंच करत थांबत नाहीत त्या. तर आता कामाला आल्यामुळे त्यांनाही 2 पैसे मिळतात की त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी, बरोबर बरोबर. की त्यांना जर काय घ्यायचंय तर कुणासमोर हात पसरायला नकोय. Yes, तर त्यांना जर 2 पैसे मिळतात आणि ते येऊन जेव्हा सांगतात की आज मी इथून 2 पैसे मिळवले, मी इतके दिवस कुठे नव्हते पण तुमच्यामुळे आज आम्हाला काम मिळाले आणि मी 2 पैसे मिळवले आणि त्याच्यातून मी काहीतरी घेतलं किंवा काहीतरी खर्च केला, की त्यांना, आणि तो आनंद आपल्यालाही खूप आहे. तो पैशाने विकतही घेता येत नाही आपल्याला. नक्कीच नक्कीच. तर ते एक आनंद म्हणजे खूप मोठा आहे. म्हणजे पाटील काकीने फक्त स्वतःचा व्यवसाय नाही सुरू केलाय, तर एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत. आणि त्यांची मुलाखत ही एका वेळी एका भागात घेणं शक्यच नाहीये. त्यांच्याकडे खूप सांगण्यासारखं आणि आपल्यालाही खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर आपण पुन्हा केव्हा तरी त्यांच्यासाठी वेळ, म्हणजे त्यांनी आपल्यासाठी वेळ द्यायला हवाय. तर आपण नक्कीच त्यांची परत एकदा दुसऱ्या भागात भेट घेऊ. पण आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आलात आणि मला विचारलं. आणि मी तर एक सांगेन की नक्की आमचं दादरमध्ये पाटील काकीचं शॉप फर्स्ट चालू झालंय, तर सगळ्यांनी या, नक्की आवर्जून भेट द्या आणि पाटील काकीच्या हातची चव नक्की घेऊन. येस, नक्कीच. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळी त्यांची माहिती डिटेल देणार आहे. त्यांचा पत्ता काय आहे, सगळे पदार्थ तुम्हाला कसे मिळतील काय, त्याचं सगळं डिटेल मी तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही नक्कीच भेट द्या आणि एकदा चव अनुभवली की तुम्ही सारखं इथे येणार, हे मला नक्कीच माहिती आहे. तर धन्यवाद काकी. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.